प्रशासनाकडनं आणि राज्य सरकारकडनं तिकडचे फक्त जे कर्मचारी प्रशासन अधिकारी होते त्यांना निलंबित केले. मी आजच सकाळी पुणा कमिशनर आणि पुणा कलेक्टर या दोघांशी बोललेले ह्याच मामल्यात, कारण का माझ्याही वाचण्यात ती बातमी आज सकाळी आली आणि त्याच्यामुळे प्रशासनाने मला शब्द दिलाय की पुढच्या 2-4 दिवसात सगळी माहिती घेऊन काय कुणाला अजून कुणाच्या मागण्या झाल्यात, पैसे नाही दिले तो प्रोसेस सगळा लवकरात लवकर पूर्ण करून त्या कुटुंबाला न्याय मिळेल असा शब्द कलेक्टर आणि पुणा कमिशनर या दोघांनी मला दिलाय. त्याच्यामुळे अजून एक आठवडाभर थांबूया. समजा आठवडाभरात त्यांना न्याय मिळाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पूर्ण ताकदीने त्यांच्यावर उभा राहील आणि पुण्यात आंदोलन करेल. हे खूप धक्कादायक आहे. खरं तर मी राज ठाकरेंचाही प्रेस कॉन्फरन्स पाहिली आणि ते जे खड्डे आहेत, मीही एक महिना 1.5 महिन्यापूर्वी नाशिकला गेले होते पक्षाच्या काही कामासाठी. त्याच्यामुळे नाशिकमध्ये जे काही चाललंय हे धक्कादायक आणि नुसतं कुंभमेळ्याचा प्रश्नच नाही. माझा प्रश्न एवढाच आहे की कुठल्याही शहरामध्ये जर विकास होत असेल, एवढा मोठा निधी जात असेल तर त्याच्यामध्ये क्वालिटी ही का दिसत नाही. वारंवार खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा असं दुर्दैवी गोष्ट पुन्हा मला बोलायची वेळ आलेली आहे. त्यामुळे ह्याची इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्र्यांचंही मी स्टेटमेंट पाहिलं. पण माझी विनंती राहील की मुख्यमंत्र्यांनी एक वेगळा काहीतरी फास्ट प्रोजेक्टसाठी त्यांच्या ऑफिसमध्ये एक यंत्रणा ठेवलेली आहे. तर त्यांनी ह्या यंत्रणा कुंभमेळा होईलच हो, पण त्याच्याबरोबर करोडो रुपये जे आज नाशिकला जात आहेत ते कुठे जात आहेत मग पैसे. आणि कुंभमेळ्याचीच डेडलाईन का ठेवावी. नाशिककरांची डेडलाईन नको ठेवायला. आपण तिथे रोज लोक राहतात. कुंभमेळा होईल, वर्षभर चालेल वगैरे ती गोष्ट वेगळी, पण पैशाचं काय आणि नाशिककरांचं काय. सगळं तुम्ही फक्त कुंभला का क्रिएट करता. आज जगतोय ना नाशिककर आणि किती लोक गमावलेत आपण, किती लोकांची हत्या आहे मला विचाराल तर ती या खड्ड्यांमुळे झाली. मला कसं माहिती असेल ते एक वेगळ्या गटात, मी एका वेगळ्या पक्षात, मला नाही माहिती त्यांच्या. आणि दुसरे काय घर में क्यों झाकू भैया मैं. मला खरं माहिती नाही. एक मी सांगेन, मी प्रशांत किशोरांचे आणि माझे अतिशय जिव्हाळ्याचे मैत्रीचे संबंध गेले 10-15 वर्षाचे आहेत. प्रशांत किशोर हे माझे चांगले व्यक्तिगत फ्रेंड आहेत आणि मी अनेक वर्ष त्यांचं काम फार जवळून पाहिले. आमची मैत्रीही आहे आणि मी ती मैत्री कधी लपवलेली नाही. आणि कसं आहे, ते एक वेगळं प्रोफेशनल काम करतात आणि कुणाबरोबर त्यांनी काम करावं नाही करावं हा त्यांचा अंतर्प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार त्या गटाला प्रशांत किशोरांना घ्यायचंय नाही घ्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण प्रशांत किशोर एक कष्टाळू आहेत. अनेक वर्ष त्यांनी अनेक पक्षांबरोबर काम केले. आता अतिशय म्हणजे खूप मोठं युद्ध ते जिंकून आलेले. बिहारमध्ये एवढी मोठी यंत्रणा आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षांचा मतदारसंघ, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या स्वतःच्या मतदारसंघात नुसतं निवडून आले नाहीत, त्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाच्या स्वतःचा बूथ पण मायनस आहे असं तुमच्या वर्तमानपत्रात आणि डेटा सांगतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशांत किशोरांचं आपण कौतुकच केलं पाहिजे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांची सत्ता आहे, ज्यांचा अध्यक्ष तिथे, म्हणजे कसं आहे, हे बारामतीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता जेव्हा होती तेव्हा काटेच्या वाडीला बूथला मायनस असणं असं आहे. तसं जर झालं असतं तर मग आम्ही घरीच गेलो असतो. मी तरी म्हणजे जर काटेच्या वाडीला मी मायनस व्हायला लागले, जर आमची गल्ली टू दिल्ली सरकार आहे, म्हणजे काहीतरी मेजरली माझं चुकतंय ना. मी तर सोडूनच दिलं असतं सगळं. असं एवढं वाईट भयानक झालं असतं. मराठी एक आय हॅव नॉट अंडरस्टूड द क्वेश्चन.
आपल्याकडे तुम्ही कहाणी काय मी मागच्या आठवड्यात मुंबईला आले होते ना, मागच्या शनिवारी का रविवारी मी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. त्याला एक आठवडा उलटलाय आणि काही झालेलं नाही जीवला. बिचाऱ्या राणे साहेबांच्या घराच्या बाहेर केवढा कचरा आहे जरा बघा. एवढे सिनियर नेते राज्याचे, त्यांच्या घराचे आणि सगळे जुहूवाले, सगळे जुहूचे रहिवासी बिचारे सगळे बाहेर लांबून लांबून लोक जुहू बीच बघायला येतात. त्यामुळे पूर्णपणे या यंत्रणेचं अपयश आहे. इतके वर्ष आम्हाला नावं ठेवून ठेवून आता त्यांचं काम, मग आम्ही बरे होतो ना. आमच्या वेळेस तरी जुहू बीच एवढा घाणेरडा नव्हता. पवार साहेब नो, लोकसभा नॉट मिस्टर पवार. India rejects US lawmaker criticism on proposed FCRA amendment. What's your stand? What's your party's stand? No, our party is very clear. We are in the present form. We disagree with and we reject and disagree the present form of the FCRA bill. We are requesting the government to withdraw it, and if the government wants to have a dialogue with us about any bill, government should form a joint parliamentary committee. We can discuss it and then we can go forward. US Senate passes a bill for 100% tariff on India and China over the Arashi oil purchase for. We are completely shocked and disappointed. This is complete mismanagement. Tariff is something we've been going and talking about. We've been asking questions. Government has been totally silent on it. So we are in complete shock and we will ask questions on Monday in Parliament. Government will have to reply, not just to me, to the nation. देश को जवाब देना पड़ेगा. हर भारतीय पूछ रहा है कि टैरिफ में क्या है. Because all our lives are today connected, because India is no more an insulated economy anymore. If you want to be a global player, government is saying we are third and fourth or third in the world. You are not an insulated economy, so everything happens globally, affects India as well. And then what is our relationships with America? We had such a good relationship with America when Manmohan Singh ji was the Prime Minister. President Obama has called Prime Minister Manmohan Singh ji as one of the finest and the best, and his own guru and the best economist in the world. So ek taraf there is President Obama, who had such a wonderful relationship with Prime Minister Manmohan Singh ji, who he called his guru. Can you imagine American president calling our Indian Prime Minister his guru? How wonderful and proud we felt when that happened. And today that same India today is in a challenging relationship with America. So it's very, very unfortunate, and it's a complete failure of the government. Like Uddhav ji said that PM Modi doesn't have time to meet Gen Z, but he has time to meet traitors. In a vibrant democracy, everybody has a right to say what they feel. So we have to respect Uddhav ji's sentiments. Sir, your party's MP is going to meet PM Modi on Monday. What is the issue? Officially last week, NCP SPs, 8 Lok Sabha MPs have requested the Honorable Prime Minister for time. Unfortunately, House has not been functioning in the last 3 weeks. All the challenges and the issues we see in our constituencies, in our state and in our country, we have not been able to express them rightfully on the floor of the House. There are so many issues that we are very, very concerned about. Hence, the NCP SP, 8 MPs officially seek time of the Honorable Prime Minister, and he's been very indulgent and kind, and he's given all 8 of us time on Monday in the Prime Minister's office in Parliament House at 11 a.m. एकनाथ शिंदे प्रधानमंत्री जी से मिले, जिस पर उद्धव ठाकरे जी ने कहा कि कोर्ट में सुनवाई शुरू है और ऐसे समय में दोनों की मुलाकात होना मतलब प्रधानमंत्री एक धमकी भरा संदेश किसी को देना चाहते हैं. आप इस मीटिंग को या मुलाकात को कैसे देखते हैं? देखिए, संदेश तो पहले भी हमें मिल चुका है, मिले या ना मिले. आपको याद होगा जिस तरह से हमारी पार्टी, चलो ठीक है हमें तो अलग छोड़ दीजिए, आदरणीय पवार साहब तो एनसीपी के फाउंडर है ना, जिस तरह से कॉन्स्टिट्यूशन की धज्जियां उड़ाई गई हमारे और पवार साहब को पार्टी से निकाल दिया गया, ये शायद आप लोग भूल गए लेकिन मैं नहीं भूली हूं. जिस गलत तरीके से
गैर संवैधानिक पद्धति से आदरणीय पवार साहब जो फाउंडर मेंबर है, कॉन्स्टिट्यूशन का पूरा चीर फाड़ के इन्होंने जिस तरह से गलत पद्धति से पवार साहब को निकाला था। हम तो इलेक्शन कमीशन में गए थे, हमको कहाँ न्याय मिला, उद्धव जी को क्या न्याय मिला, 8 सुनवाइयां हुई, इसलिए हम लोग सब कोर्ट में गए। और जो अन्याय उद्धव जी पे हुआ है आदरणीय पवार साहब, मैं मेरी बात ही नहीं कर रही हूँ, मेरी सिर्फ मांग है कि पार्टी आदरणीय पवार साहब की है, उनको हक से उनकी पार्टी उनको मिलनी चाहिए, उनके बाद उनको जो करना है उनकी मर्जी। What rightfully belongs to that person should be given to that person, उसका अधिकार है, हक है। आप ऐसे गलत तरीके से किसी का भी हक छीन नहीं सकते। आज उद्धव जी का और पवार साहब का हक छीना है, कल आपका छीन सकते, ये तो शुरुआत है। और आप सबको पता है, जो मैं पहले बहुत बार बोल चुकी हूं, कि हु इज द फाउंडर ऑफ शिवसेना इज आदरणीय बाला साहब ठाकरे। और बाला साहब ठाकरे जब थे तो बाला साहब ने खुद उनका उत्तराधिकारी उद्धव जी को चुना था। उद्धव जी was chosen by Honorable Bala Saheb Thackeray ji as his succession plan. He had announced it, so it is obvious that Shiv Sena belongs only and only to Uddhav Bala Saheb Thackeray. Then look at the dignity and the class which was shown by so many other people. Look at what Raj Thackeray ji did. He had a disagreement, he formed his own party. इस देश में खुद की पार्टी बना लो आप। Many people have done it, they could have done it. अरे तृणमूल को भी तोड़ा, भी उन्होंने अलग गढ़ बना दिया। पर ऐसा की नाराजी उद्धव जी पे और शरद पवार जी पे, जो कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से दोनों एनसीपी और शिवसेना, NCP belongs to Sharad Pawar because he is the founder member. I am making a legal point. I am not making a political point. Political तो बनता रहेगा, वो तो इलेक्शंस में हार जीत होती है सबकी, कौन सी बड़ी बात नहीं है। But legally, शिवसेना belongs, the party belongs to Uddhav Bala Saheb Thackeray, and NCP founder member president illegally removed. That party also belongs to Sharad Pawar. After that, what Sharad Pawar wants to do is for him to decide. But today, it belongs to him and is illegally taken away from him. मोहन भागवत जी ने भी जल्दी से मुलाकात की और उनके प्रोटेस्ट का समर्थन किया। एक तरीके से उन्होंने कहा कि उनके मुद्दे सही थे और जो लाठीचार्ज हो वो गलत था। उनके स्टेटमेंट को कैसे? नहीं, मैं उसका स्वागत करती हूँ। मैंने पहले भी कहा कि उन्होंने जो कहा उसका मैं तहे दिल से स्वागत करती हूँ। यही तो हम भी कह रहे हैं। हे माझा, हाँ हाँ, हिंदी में जवाब दे दूंगी। कांग्रेस ने सुनेंद्र पवार जी को खुलिया कहा था, जिसको लेकर एनसीपी और कांग्रेस सामने सामने आ गई थी। क्या उनके स्टेटमेंट को आप कैसे देखती हैं? ये बहुत खेदजनक है। मैंने खुद कांग्रेस लीडरशिप से बात की, जिस दिन मैंने ये टीवी पे देखा, मेरी खुद कांग्रेस लीडरशिप से बात हुई। कांग्रेस लीडरशिप दिल्ली में देश का सामान देखते, उनको कुछ पता नहीं था। लेकिन मैं कांग्रेस पार्टी के तहे दिल से आभारी हूं कि जब मैंने फोन करके बताया कि ऐसा ऐसे कहा गया, उन्होंने तुरंत एक्शन लिया। उसके बाद एक ट्वीट भी कांग्रेस पार्टी का आया है कि ऐसा कहना गलत है, तो कांग्रेस ने वो ट्वीट किया हुआ है। इसलिए मैं मेन कांग्रेस पार्टी के तहे दिल से आभारी हूं। और मैं महाराष्ट्र की कांग्रेस के बड़ी विनम्रता से, मैं रिपीट कर रही हूं, मैं महाराष्ट्र कांग्रेस को बड़ी विनम्रता से कह रही हूं कि जरूर आपके मतभेद हो सकते हैं, लेकिन किसी भी महिला या किसी वरिष्ठ नेता के बारे में हम सब ने बोलते हुए थोड़ा सोचना चाहिए। ठीक है, मतभेद जरूर हो सकते हैं, लेकिन मनभेद नहीं होना सकते। और यही संस्कार हम सब, अरे हमें कांग्रेस पार्टी ने तो संस्कार दिए इस देश में। पंडित जी हो, इंदिरा जी हो, राजीव जी हो, हमारे वरिष्ठ नेता जिनको हम गुरु मानते हैं, यशवंतराव चव्हाण जी हो, उन्होंने तो हम पे संस्कार किए। उन्हीं संस्कारों के चौखट में हम सब ने बोलना चाहिए। नहीं, हमसे एनसीपी एसपी से आज तक भारतीय जनता पार्टी या उनके एलाइज, एनडीए बोलिए, एनडीए ने किसी के बिल पे बारे में मेरे से चर्चा नहीं हुई। जरूर हमारी इंडिया अलायंस की जो सुबह 10 बजे मीटिंग होती है, उसमें खड़गे जी
और जयराम रमेश जी के साथ हमारी सपा होती है, सारे हमारे इंडिया अलायंस के हम मित्र पक्ष होते हैं, रोज 10 बजे हमारी चर्चा होती है। और FCRA बिल पे जो बिल आया हुआ है उस पे मैं कहना चाहती हूँ कि NCP SP इसका विरोध करेगी, इसलिए मेरी बड़ी विनम्रता से उनको मांग है कि ये बिल आप एक जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी इधर वापस ले लीजिए, और अगर आपको बिल वापस नहीं लेना है तो आप उसको जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी में भेजें और चर्चा हो उस पर। सिर्फ बिल लादने से कुछ नहीं होगा, उनको जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी करनी ही चाहिए। यही एक सशक्त लोकतंत्र के को आगे बढ़ा ले जा सकता है। मैम, आने वाले सोमवार को पीएम मोदी से आप लोगों की मुलाकात है। आप लोगों की मुलाकात में क्या मतलब होगा? पीएम अब तक जिन लोगों से मिल रहे हैं, जो बिल सामने आने वाले हैं, उसको लेकर समर्थन मांगने को लेकर ही खास नहीं, मुझे नहीं पता। आज तक जो PM साहब की जो मीटिंग्स हुई, अंदर क्या चर्चा होती है वो मुझे नहीं पता होती। वो MPs और NCP SP के 8 लोकसभा के जो MPs है, सांसद है, हमने ऑफिशियली माननीय प्रधानमंत्री जी की वक्त मांगा है 11 बजे ऑफिशियली, सूरज जब ऊपर होगा तो दिन दहाड़े हम लोग ऑफिशियली उनको मिल रहे हैं। 8 लोगों को 11 बजे पार्लियामेंट बिल्डिंग में उनका जो PMO है उसमें उनका, ये भी PM साहब का बड़ापन है कि उन्होंने हम 8 लोगों को तुरंत टाइम दे दिया है, क्योंकि 3 हफ्ते से हाउस नहीं चल रहा है। बहुत सारे ऐसे प्रश्न हैं जो महाराष्ट्र की तरफ से हम बोलना चाहते हैं हाउस में, और उसका जवाब चाहते हैं, न्याय चाहते हैं। तो माननीय प्रधानमंत्री की तरफ, वो सिर्फ इंडिया के प्रधानमंत्री नहीं है, इस देश के प्रधानमंत्री है, तो इस देश के प्रधानमंत्री जी को मिलने NCP SP के 8 लोग जा रहे हैं। दोनों में अंतर है, उनको नाश्ते पे प्रधानमंत्री जी ने बुलाया है, हमें नहीं बुलाया था, हम खुद से जा रहे हैं राज्य के प्रश्नों को लेकर। दोनों में बहुत अंतर है। मैम, आने वाले बिल्स पे अगर पीएम ने आपकी पार्टी से समर्थन मांग लिया तो अगर बारिश बाहर आई तो आप छाता लेंगे कि रेनकोट? देश के प्रधानमंत्री को मिलने जा रही हूँ, मैं थोड़ा किंतु परंतु करूंगी भैया, ऐसा नहीं होता। ये बहुत जिम्मेदारी की काम होती है, और मेरे ख्याल से हम सब ने उस पोस्ट का, हमेशा एक प्रधानमंत्री है उसका, हमें उस पोस्ट के बारे में हमेशा आदर होना चाहिए। और हम सांसद उनको मिलने जा रहे हैं, वो अकाद पॉलिसी के लिए जा रहे हैं ना। आप लोग आजकल क्या हो गया है, कोई किसी से मिलता है तो वो गॉसिप हो गया है। दुर्भाग्य की बात है कि हमारे पॉलिसी मेकिंग को कोई सीरियस नहीं ले रहा है, बहुत बहुत दुर्भाग्य है, और मेरे जैसे सांसदों को बहुत दुख होता है। झारखंड में JPSC पेपर लीक मामले को लेकर और स्टूडेंट्स लगातार प्रोटेस्ट कर रहे हैं, लेकिन सरकार की ओर से कोई जवाब नहीं आ रहा। नहीं, उसकी इंक्वायरी मैंने माननीय मुख्यमंत्री झारखंड का स्टेटमेंट आप ही के चैनल पे देखा था, उन्होंने कोई इंक्वायरी लगाई है ऐसे उन्होंने आपके चैनल पे कहा, लेकिन हम सब भी उसकी फॉलोअप कर रहे हैं। जो जंतर मंतर में दिल्ली में हुआ वो देश में कहीं ना हो। हमारे बच्चों ने पढ़ाई, उनके हंसने खेलने कूदने के दिन है, पढ़ाई करने के दिन है। हमारे बच्चों ने अगर आंदोलन किया तो हम सब फेल हो गए ना पेरेंट्स, तो हमको बहुत दुख होता है ये सब देख के। 15,000 करोड़ का बजट दिया गया था, लेकिन जो साधु संत उसमें रहेंगे वही उस तैयारी से खुश नहीं नजर आ रहे। वो नहीं भैया, मुझे पता कौन खुश है पता नहीं, मुझे इतना पता है कि आज नासिक के सारे रास्ते में गड्ढे ज्यादा, रास्ता कम है, उतना मैं जानती हूँ। किसको क्या लगता है वो नहीं पता मुझे। एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक असताना आदरणीय पवार साहेबच राष्ट्रीय अध्यक्ष होते, नंतर 23 मध्ये जी घटना झाली त्याच्यात पक्षाचं विभाजन झालं तरी पहिले 5 दिवस आदरणीय पवार साहेबच अध्यक्ष होते, दादाचं स्टेटमेंट आहे त्याच्यात। त्याच्यानंतर मला असं वाटतं जेव्हा इलेक्शन कमिशनची केस सुरू झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार येथे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी बदलला आणि त्याचा काय प्रोसेस फॉलो केला आहे ते त्यांनी केलं असेल। पुढे काय झालं हे मला माहितीच नाही, त्याचं कारण आता त्यांनी त्यांच्या गटाने कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचं नाही करायचं, काय करायचं, प्रोसेस फॉलो केलं नाही फॉलो केलं,
इट्स नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी, ती माझी काही जबाबदारी नाही आहे. ज्यांचा गट आहे ते बघून घेतील. नाही, प्रक्रिया त्यांनी केली आहे का नाही त्याचा म्हणजे जर म्हणजे जे तुमच्याकडे वाचते मला माहिती नाही, कारण का मी त्या गटात नाही आहे. पण जी नोटीस आली आहे त्याच्यात जे प्रश्न आलेत आणि ती नोटीस तुमच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात मी पाहिली. मी तर काय नोटीस पाहिलेली नाही, कारण का ती मला आलेली नाही. त्याच्यामुळे ज्यांना आली आहे ती जी नोटीस ती वर्तमानपत्रात आणि चॅनल्सवर आली. त्याच्यामध्ये प्रोसेस फॉलो केला नाही असं मी म्हणत नाहीये, असं भारताचं इलेक्शन कमिशन म्हणतंय. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही भारताच्या इलेक्शन कमिशनला विचारला पाहिजे की प्रोसेस फॉलो केली का नाही. आणि जर इलेक्शन कमिशनला प्रश्नचिन्ह वाटत असेल तर अर्थातच हे चिंताजनक असेल, जर या सगळ्यात तथ्य असेल तर. म्हणजे इलेक्शन कमिशनच्या चष्म्यातून पाहिलं तर ते अयोग्य झालेलं दिसतंय, असं इलेक्शन कमिशनच्या चष्म्यातून पाहिलं तर दिसतं. तो त्यांच्या गटाचा अंतर्गत प्रश्न आहे ना, कोणी नेतृत्व करावं नाही करावं, दुसरे के घर में क्यों झाकना यार. त्यांचं बघू दे ना. या राज्याच्या समोर केवढी मोठी आव्हानं आहेत मला सांगा. दुष्काळाचं, काही ठिकाणी अतिवृष्टीचं, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, नीटची परीक्षा, काही प्रॉब्लेम्स कमी आहेत या देशात. आता त्यांच्या गटामध्ये काय चाललंय ते बघून घेतील ना. आपण कशाला आपल्या देशाच्या आणि राज्यासमोर एवढे आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा आहे, मोठा करायचा आहे, महाराष्ट्राची सेवा करायची, देशाची सेवा करायची, आम्ही त्याच्यात व्यस्त आहोत. मी तुम्हाला सांगू, मला काही वाटतच नाही आजकाल. इतना धोका खाया और इतना मार लाईफ में खाया ना इमोशनली की आता काय वाटतच नाही, काय आश्चर्यही वाटत नाही. गाडीचा ऍक्सिडेंट एकदा झाला वाईट वाटतं, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा. आणि मी अपेक्षा करणंच सोडून दिलंय लोकांकडून. आपण आपलं कर्तव्य करत राहायचं, दुसऱ्याकडून कशाला अपेक्षा करायची. भुजबळ साहेब त्यांचं कुटुंब जेव्हा होतं, मी आर्थर रोड जेल कधी पाहिला? आधी गाडीतूनच पाहायची, नंतर आत जाऊन पाहिला ना. तेव्हा मी नाही कुणाला घाबरले. एक तर मी घाबरत पण नाही, कारण का आपण कुणाला कशालाच निंदे नाही, आपल्याला कसली भीती. आर्थर रोड जेल मी कुणामुळे पाहिला. पण त्यांना जर आमच्यावरचं प्रेम कमी झालं असेल तर त्याच्यात मला काय वाटत नाही. माझं त्यांच्यावर प्रेम तेवढंच आहे. सुप्रिया सुळे's मिडल नेम इज कन्सिस्टन्सी. माझं काय प्रेम कमी जास्त होत नाही. एकदा प्रेम केलं ना की दिलदार आयुष्यभर करायचं असतं, असं नसतं कमी जास्त कम दे. काही वेळा काय असतं माहिती आहे, तुम्हाला एक शेर सांगते जो मी दिल्लीत मागच्या आठवड्यातच शिकले. कुछ तो मजबूरियां रही होंगी, यूं ही कोई बेवफा नहीं होता. आता कुणाची काय मजबुरी आहे मला माहिती नाही. आता पुढच्या आठवड्यासाठी अजून शेर आहे, तो पुढच्या आठवड्यात. नवी मुंबईच्या मुंबई महानगरपालिकेमध्ये हा मराठी ट्रान्सलेट करूया का आपण? तर ते त्या ChatGPTला सांग बाबा, 2 मिनिटात करून देईल. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे स्थानिक मुद्द्यांवर. याकडे कसं? हे प्रशासनामध्ये गडबड आहे हे दिसतच आहे ना सातत्याने. म्हणजे ऑब्व्हियसली एफिशियन्सीचे काहीतरी प्रॉब्लेम्स राज्यात चालले आहेत. तुमच्या चॅनलमध्ये दाखवलं की शिंदे साहेब त्यांच्या 4 मंत्र्यांवर काम चांगलं नाही करत म्हणून नाराज आहेत. त्यामुळे अर्थातच प्रशासनामध्ये महाराष्ट्रामध्ये खरंच नक्की काय चाललंय, अर्धा वेळ तर कोण कुठल्या पक्षात आहे हे बघण्यातच जातो. कुणाचा अलायन्स कुठे काय हे ते. आणि आमचा दुर्दैवाने मी निवडून आले बारामती लोकसभा मतदारसंघात आणि पक्षात काम करण्यासाठी. ह्यांच्या सगळ्या कृतींमुळे माझा अर्धा वेळ सुप्रीम कोर्टात जातो. काय करणार? आपण राजकारणात कशासाठी आलो? मी काय वकील बनायचे असते तर वकिली शिकले असते ना. ते दुर्दैव आहे की आज महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण जास्त सुप्रीम कोर्टात चालतं आणि कमी ग्राउंडवर. हे खूप दुर्दैव आहे. शेवटचा प्रश्न, मुंबई लोकल ट्रेनमध्ये जे आहे ते आता ट्रॅव्हलिंग करणं म्हणजे महिलांना असो की पुरुषांना फार धोक्यात झालंय. नवनवीन केसेस ज्या आहेत त्या समोर येत आहेत. लाईफलाईन मानली जाणारी मुंबई लोकल ट्रेन आता एवढी सुरक्षित राहिली आहे? हा लोकल ट्रेनचा विषय नाही, हा सगळीकडेच झालेला आहे. म्हणजे क्राईम हा महाराष्ट्रात वाढलाय का तो हो. आणि मी खूप जड अंतःकरणाने हे म्हणते की सगळ्यात पुढे आमचं पुणे आहे. हे मी म्हणत नाहीये, अमित भाई शानचा होम मिनिस्ट्रीचा केंद्र सरकारचा रिपोर्ट म्हणतो की देशात सगळ्यात राज्यात सगळ्यात 1 नंबर क्राईम पुण्यामध्ये. तर क्राईम वाढतोय
ही चिंताजनक आहे. त्याच्यानंतर बीडमधून एक मोठं सिंडिकेट चालतं, ही एक मोठी बातमी येते. म्हणजे सगळं जे नवीन कल्चर येतंय त्या वर्दीच्या बद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या वर्दीची भीतीच राहिली नाही हो. हे दुर्दैव आहे आणि अपयश आहे समाजाचं पण आणि सरकारचं पण. नाही, गृहमंत्र्यांनी याची नैतिक जबाबदारी घ्यावीच लागली. अनेक वेळा नाही, मी रोज असते. अनेक तुम्ही मला सांगताय, अहो रोज एवढा पाऊस येतो, आम्ही आता गेट बदलून जायला लागलो. पोर्चच नाही आमच्या त्या नवीन बिल्डिंगमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला असं लपून छपून साईडनी नाही तर पूर्ण भिजून जायला होतं पार्लमेंटमध्ये. त्याच्यामुळे खूप ही एवढी मोठी नवीन बिल्डिंग झाली, पण नुसते खासदार नाही, सगळ्या स्टाफला पण तो प्रॉब्लेम येतो ना. सगळे बिचारे एवढं त्या मेट्रोनी बसनी पार्लं, आम्ही तरी गाडीनी जातो. सगळ्या स्टाफचा विचार करा तुम्ही, खासदारांचाच का विचार करताय? हजारो लोक, त्या महिला घरून डब्बा करून मेट्रोनी गाडी करून बाहेर फ्रिस्किंग करून, आम्हाला तरी चेकिंग नसतं, पण स्टाफला रोज चेकिंग असतं ना पार्लमेंटमध्ये येताना. ती छत्री धरू का तो वारा का भिजू, आणि दिवसभर ते एसी मध्ये बसायला लागलं कुडकुडत त्यांना बिचारांना, सगळे ओले कपडे घालून. काय करतील बिचारे.